नमस्कार, आपण पाहत आहात SB9 मराठी। पाहुयात आजच्या विशेष घडामोडी। आता बातमी समोर येते रामानंद नगरमधून। रामानंद नगरमध्ये रामनवमीच्या अनुषंगाने मोठ्या उत्साहामध्ये रामजन्म सोहळा पार पडला। यावेळी सर्व समाजातील सर्व स्तरावरील लोकांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न केला। या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या वतीने कोल्ड्रिंक्स व पाणी याचे नियोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी रियाज पठाण सर, परवेज बिरजादे सर, फिरोज खान पठाण, अशोक काका जाधव, युनुस कोल्हापुरे, सतीश पाटील काका तुपे, सुनील तुपे, इम्तियाज पठाण, नवाजभाई पिरजादे, समीर इनामदार प्रामुख्याने उपस्थित होते। पाहुयात याविषयी अधिक माहिती। SB9 मराठी, रामानंद नगर। अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, लोग आते गए और कारवा बनता गया। या उक्तीप्रमाणे श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आम्ही सर्व मित्रमंडळी गेली 40-45 वर्ष एकत्र आहोत आणि आम्ही सर्व सण गुण्यागोविंदाने एकत्रितपणे साजरे करतो। तर आज आम्ही सर्वांनी मिळून राम भक्तांना ज्यूस वाटप आणि पाणी, थंड पाण्याची पिण्याची सोय केली होती आणि सर्व मित्रमंडळी आमची पहिल्यापासून आहेत, ते सर्वजण उपलब्ध आहे, इथे उपस्थित आहेत। सर्वांचं मी स्वागत करतो आणि त्यांचं धन्यवादही मानतो। आज हिंदुस्थानातील एकमेव गाव असं असेल ते रामानंद नगर, ज्या रामानंद नगरमध्ये सर्व धर्मांच्या लोकांनी मिळून रामनवमी केली जाते। उभ्या हिंदुस्थानात जर कुठं बघायला गेलं तर प्रत्येक पक्ष हा वेगवेगळ्या आपापल्या सोयीनुसार त्याचं राजकारण करत असतो, या धर्माशी मध्ये आड आणत असतो। पण रामानंद नगर हे असं गाव आहे की आज तुम्ही बघायला गेला तर जवळपास 25% जर मुस्लिम आहेत, तर मुस्लिम हेही लोक आपल्या रामनवमीमध्ये आपली गावची जत्रा म्हणून त्यात भाग घेतात। आज जर बघायला गेलं, महाप्रसाद जर आपण आपल्या भाजी मंडईमध्ये केला आहे, तो महाप्रसाद जर करायला कोण असेल, त्याचा आचार्य जर कोण असेल, तर आमचे ते नदाब बंधू आहेत। म्हणजे अगदी हिंदुस्थानामध्ये जर कुठं जर न घडणारं काम ते आपल्या रामानंद नगरमध्ये होतं आहे। असंच आमचं रामानंद नगरचा हा इतिहास अखंड चालू राहावा आणि ह्या रामानंद नगरचं उदाहरण अखंड हिंदुस्थानात घ्यावं असे मी विनंती करतो आणि सर्व समाजांना मी पुनश्च एकदा धन्यवाद देतो। आपण अशीच सर्वांनी मिळून रामनवमी साजरी करू। आणि मी परत एकदा आज प्रशासन असूनसुद्धा आमच्या माधुरीताई नलवडे त्या सरपंच आहेत, त्यांनी याला हातभार लावला, त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या रामनवमीची ही जत्रा केली। तर मी सर्व मंडळींचा आभार मानतो आणि गावकऱ्यांचंही आभार मानतो। असंच आपण गुण्यागोविंदानं सर्व धर्मांनी एकत्रित राहून आपण ही रामनवमी साजरी करत राहू, एवढीच मी विनंती करतो। नवमीच्या हार्दिक शुभेच्छा। जर आपण आपल्या देशामध्ये सर्वजण गुण्यागोविंदाने राहत असतो, आपण सर्व सण सर्व उत्सव सगळे मिळून साजरे करत असतो। हेच आपल्या देशाचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे। आणि आपण आज इथं सर्वजण रामनवमीसाठी जमलात, आपण भाविकांना ज्यूस वाटप केला, गार पाणी वाटप केलं, या कामासाठी आमच्या सर्व सहकाऱ्यांचं सहकार्य लाभलं, त्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे। आणि असंच आपण जनसेवेचं काम करत राहावं। जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि सर्व समाजामध्ये किंवा सर्व धर्मामध्ये पाणी देण्यासारखं पुण्य काम दुसरं कोणतंही नाही आणि ते पाणी देण्यासारखं पुण्य कामात करण्याचं आपल्याला सर्वांना लाभलं हे आपलं सौभाग्य म्हणायला लागेल। आणि असंच आपण चांगलं काम करत राहूया, लोकसेवा जनसेवा करत राहूया। धन्यवाद। आज साजरा केला जातो रामानंद गावच्या वतीने, त्यामुळे रामानंद गावच्या सर्व नागरिकांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि सर्व मुस्लिम बांधवांनी आज आम्हाला रामनवमीला मदत केल्याबद्दल, पाणी वाटप केल्याबद्दल, ज्यूस वाटप केल्याबद्दल आम्ही सर्व रामानंद नगरच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवादही देतो।